श्री स्वामी समर्थ. आजचा अनुभव खरंच खूप अप्रतिम आहे. हा अनुभव आपण ताईंच्याच शब्दात, ताईंच्याच मुखातून बघणार आहोत. चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया. सांगू का? काय नाव आहे तुमचं? नाव नाही सांगत आहे मी. बरं बरं. हा, वाघोलीमधनं बोलते मी. हो हो. काय काय म्हणलं? काय अनुभव आला म्हटलं? परवा दिवशी काय झालं, मी आहे ना घरातले काम आवरून आपलं ह्याचे जे रेशनिंगचे तांदूळ हे सामान भेटतं ना, हो हो. तर गेल्या महिन्यात माझं डोळ्याचं ऑपरेशन झालं म्हणून मी गेले नव्हते, म्हणजे माझं जाणं झालंच नाही. हं. तर म्हणलं दादाने फोन केला येऊन घेऊन जा. मग मी गाडी घेतली माझी आणि गेले सामान घ्यायला. तर माझे म्हणजे मंत्र चालूच होते तोंडात. हा हा. म्हणजे जाताना बी येताना तिथं सामान घेतलं, 20 किलो तांदूळ घेतले आणि लगेच माघारी आले. हो हो. माघारी आले तर रस्त्याला ऑइल सांडलेलं होतं वाटतं, की माहीतच नव्हतं ते. आणि बुरबुर पण चालू होते ना पावसाची. कुठं ऑइल सांडलं? रस्त्याला मेन रोडला, नगर रोड आहे ना हे, हो हो. नगर रोडला. तर ते माहिती नव्हतं. असं वाटलं नाही का की पाऊस झालेला असेल आणि गाड्या चालू होत्या. हो हो. तर एकदम मधल्या साईडला होते मी. आणि नगर रोड तर कसं आहे तुम्हाला ऐकण्यात असेल किंवा माहिती असेल. नगरचीच आहे ना ताई, मला माहिती आहे ना. हो का? हम्म. हा, तर इथं वाघेश्वर मंदिर आहे बघा, वाघोलीच्या इथं, त्याच्या थोडंसं पाठीमागं. हो. तर तिथं काय झालं, माझी गाडी स्लिप झाली. गाडी स्लिप झाली तर जवळजवळ इथून समजा, आता मला अंदाज नाही सांगता येणार, समजा बरेच म्हणजे नाही का, बरेच अशी गाडी फरफटत गेली माझी पुढं. बरेच लांब पर्यंत गेली. म्हणजे थोडक्यात मला नाही सांगता येणार, आमच्या मोठ्या गेट पर्यंत एवढ्या लांब गाडी गेली. गाडी गेली आणि त्याच्या मागं गाडी मागं मी कलास कुठ्या खात गेले, असे उलटी सुलटी. पण डोकं माझं आधंत्रीच होतं. माझ्या तोंडात मंत्र चालू होते, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अरे बापरे. गाडी कोणते का रोडला मग? गाड्या म्हणजे आता तो नगर रोड वाहतूक म्हणजे एकदम असेच, वाहतूकला तर दमच नाही ना. माझ्या मागनं 6 सीटर होतं वाटतं. हो, हायवेच आहे ना तो. हा, आणि ही जी पिशवी होती माझी तांदळाची, तर ती अशी उभीच राहिली. आणि डोकं माझं आहे ना, कमीत कमी मी 5 कैलास पुड्या तरी खाल्ल्या असं. आपले बारीक पोरं नाही का, म्हणजे असं गोल 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 घेतात, अशा गाडी मागं मी चालले. पण डोकं माझं आजच. अरे बापरे. हो. मग परत उठले मी, तेवढं म्हणजे गाडी पुढे गेल्यावर परत उठून मी गाडी बघायला गेले. तर लोकांना काय वाटलं की जागेवर कोणीतरी गेलं म्हणून एवढे लोक सगळे जाते, म्हणजे एवढी भीड झाली आणि लोक गोळा झाले बघायला. हो. आणि मग परत गाडी बघायला गेले तर गाडीला काहीच झालेलं नाही, थोडं सुद्धा काहीच नाही. मग माझं झालं, मला बाजूला केलं, परत दुसरं झालं तिथंच लगेच तिथं थोडंसं पुढं लगेच परत ती गाडी स्लिप झाली. बापरे. धड 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 धड. परत त्या बाजूला माणसाला केलं वाटतं, ते एकटंच होतं वाटतं ते पण. बाजूला केलं, त्याला बाजूला केलं, पाणी गिनी दिलं, परत तिसरं झालं. बापरे. हो, लगेच तिसरं झालं तिथंच. एवढं म्हणजे ऑइल सांडलं, ती कळालंच नाही, ती गाडी स्लिप. ते कोणाला माहित नाही ना, का की पाऊस चालू होता ना, त्याच्यामुळे ते कोणाला कळालंच नाही. तर मग मला पहिलं पाणी गिनी दिलं, तो रिक्षावाला नाही का, सगळे लोक म्हणले म्हणे ह्या बाईची कमाल आहे म्हणे. आज म्हणे ह्या म्हणजे अशा कंडिशन मध्ये कोणी जगू शकत नाही म्हणे, म्हणजे नाही का कोणीच नाही म्हणे. आणि ही बाई म्हणे उठून खुशाल म्हणे गाडी बघायला आल्यात म्हणे तुम्ही. आणि दुसरी गोष्ट तुमचं नशीब म्हणे, म्हणजे तुमचं नशीबच म्हणे. तर मग मी सगळ्यांना सांगितलं, म्हणलं माझ्या तोंडात मंत्र चालू होते. तर म्हणे कशाचे? तर म्हणलं स्वामींचे. ते लोक नाही का, त्यांना आचार्यच वाटलं. हो ना, म्हणजे आता थोडंफार तर डोक्याला लागायला पाहिजे ना गाडी. हो. आणि माझा आता महिनाच झालाय डोळ्याचं ऑपरेशन झालेलं, आणि चष्मा देखील होता डोळ्यात. अरे बापरे. हो, चष्मा देखील होता. आणि तर मग लागलं ना थोडंसं गुडघ्याला ह्याला, म्हणजे आपलं घासलं थोडंसं पायांना. म्हणजे डोक्याच्या तिकडं वरती काहीच नाही, फक्त गुडघ्याला पायाला लागलं. तर लागणारच आहे थोडंफार ना. तसं काय असतं माहिती का, स्वामी सेवेमध्ये आपण असतो का, जिथे हात मोडायचं ना तिथं खरचटतं. हो, खरचटलं ते. मग बाजूला केलं, मग तिथं बरेच लोक गोळा झाले नाही का, असं कोणी पाणी आणून देतं. रिक्षावाला तर म्हणजे दंग झाला म्हणे, ताई मी आज पहिल्यांदा म्हणे, आज एवढ्या वर्ष झाले म्हणे ड्रायव्हिंग करतो, पण पहिल्यांदा बघितलंय म्हणे की तुम्ही पुढे माझी रिक्षाला जागेवर ब्रेक लागावा. हो ना. हो, आणि रिक्षा माझी एकदम फास्ट होती म्हणे. बापरे. हो.
तो म्हणे अशी कमाल वाटते म्हणे मला की मी आश्चर्य करतो. मी म्हणलं मला म्हणलं माझी म्हणजे नाही का वाईट नाही केलेलं म्हणलं. आणि मंत्र नाही का बंद झाले नाही. पडले, गाडीला बघायला गेले, उठून चालायला लागले तरी माझे मंत्र बंद झाले नाही. मला बाजूला बसवलं तरी बी. स्वामींची लीला खरंच आगाध आहे. खूप आगाध. हो खूप खूप खूप. हो ना. मग तिथं सगळे लोक आले आणि एक मुलगा आला म्हणजे माझ्याच मुलाच्याच ह्याच्यातला असन तो समजा म्हणजे इंजिनिअरिंग म्हणजे तसं दाखवलं मला. मग मला म्हणे काकू म्हणे कुठं जायचंय? तर मग मी म्हणलं मला म्हणलं वागेश्वरच्या पुढे थोडंसं जायचंय म्हणलं ऐश्वर्यलक्ष्मी सोसायटीमध्ये. तर मग मला म्हणे बरं म्हणे. मग परत ऍक्सिडेंट पुढे धड झाला ना तर ती तिकडे बघायला गेले. बघायला गेलं तर बरंच वेळ झालं. मी बसले नाही का मला चक्कर नाही काही नाही एकदम नॉर्मल. ते लेगीच फाटली आणि फक्त तेवढं पायाला लागलं ना तेवढंच. एकदम नॉर्मल मी. मग पुढे गेलं. मग मी म्हणलं काय माहिती आता हे दादा येतं की नाही काय माहिती म्हणलं. गाडी आणि दुसऱ्या माणसाने काय केलं थोडीशी चिखलात ना गाडी माझी फिरून आणली म्हणजे ऑइल लागलं ना टायरला असं म्हणून. मग मी म्हणलं चला आता निघावं म्हणलं. म्हणून उठून गाडीपर्यंत गेले. गेलं तर ते परत आलं ताई तिथनं. परत आलं मला म्हणे ताई चला म्हणे तुम्ही बसा म्हणे काकू बसा म्हणे. तर मग मी म्हणलं बसले. मग म्हणलं ठीक आहे चल म्हणलं वा. मग वागेश्वरच्या तिथं म्हणजे इकडच्या आउटसाईडला यावं लागतंय ना मला. मग इकडे वळताना मग मला म्हणे तुमचं गाव कोणतं आहे म्हणे. तर मग मी म्हणलं औरंगाबाद साईडचे म्हणलं आम्ही. तर मला म्हणे मी अक्कलकोटचे म्हणे. अरे बापरे. हो साक्षात ताई खोटं नाही बोलत म्हणजे नाही का मी त्याच्या म्हणजे सांगावं म्हणजे आपल्या ह्याच्याने बघा आपलं चांगलं झालंय ना कोणी बी सेवेत आलं तर त्यांचं खरंच मी म्हणते ना म्हणजे एवढी मला आणि मी जास्त पण नाही आता म्हणजे मी करायची पहिली सेवा म्हणजे असं आम्ही खाली वॉकिंगला जायचो ना. तर आमच्या इथल्या ताई येतात ते माझ्या ऑटोमॅटिक आम्ही ज्यावेळेस इथं फ्लॅटमध्ये आलो ना तर ऑटोमॅटिक माझ्या तोंडातनं ते म्हणजे श्री स्वामी समर्थ असं ऑटोमॅटिक यायचं. तर मग वॉकिंगला जायचं तर खालच्या सेवेकरी ताई येत. तर मी त्यांना सांगितलं म्हणलं अहो हे स्वामी कोण आहे म्हणलं नाही का म्हणलं माझे ऑटोमॅटिक मंत्र चालू आहेत म्हणलं म्हणजे माझ्या तोंडात येत आहे म्हणलं. तर त्या म्हणे अहो इथं केंद्र आहे म्हणे मी जाते म्हणे बघा म्हणे तुम्हाला जमलं तर म्हणे तुम्ही येत जा म्हणे आणि तुमचा मुलगा पण म्हणे नाही का म्हणजे होईन म्हणे व्यवस्थित असं. तर मग मी म्हणजे एकदा दोनदाच गेले असं आरतीला खोटं कशाला बोलायचं पण असं नाही का जाऊशी वाटत नव्हतं. ते काहीतरी असे अडथळे यायचे. आणि मला कसं आहे लिहिता वाचता येत नाही ना तर ते त्याच्यामुळं मी काय करायचे असं जावं म्हणून म्हणायचे काहीतरी अडथळे यायचेच असे मध्ये. तर एवढी अशी बी नाही की मी कंटिन्यू करत होते पण आता एवढ्या महिन्याभरात आहे ना माझ्याने जेवढी होईल चुटकी मुटकी काही सेवा होईल मी करते म्हणजे असं विसरत नाहीये. तेच फळ दिलं मग मला. हो तर मग वागेश्वर थोडंसं पुढे आले आणि गाडी एवढी व्यवस्थित चालून आणली नाही का. मग इथं रो हाऊस पाशी आल्यावर मग मी म्हणलं दादा म्हणलं तू गाडी नाही आणली म्हणलं आता एवढं लांब म्हणलं परत कसं जाणार आहेस म्हणलं तू आता नाही का. तर मला म्हणे नाही म्हणे मी गाडी घरी लावून आलो म्हणे आज बुधवार आहे ना म्हणे. मी गाडी घरी लावून आलो म्हणे आज. म्हणजे आणि मी म्हणलं ना म्हणलं तू मला सोडवायला आलास म्हणलं दादा म्हणलं आता तू परत कसा जाणार आहेस. तर म्हणलं आता तुला म्हणलं एवढ्या लांब नाही म्हणे मी रस्ता सांगत होते ना इकडनं जायचं मला माहिती आहे म्हणे तुम्ही काही गरज नाही म्हणे मला माहिती आहे म्हणे मी तर रायसोनी पशीच मी इंजिनिअरिंग करतो म्हणे. मी इथंच असतो म्हणे मला सगळं माहिती आहे म्हणे. अरे बापरे. आणि मी म्हणलं आज गाडी नाही आणली म्हणलं आता तुला माझ्यासाठी बघ म्हणलं परत पायी जावं लागते. नाही म्हणे मी आज गाडी घरी लावून आलतो म्हणे असंच. हा असं म्हणे. आणि मला म्हणे परत नाही का म्हणजे मला म्हणे ते पायाला म्हणे तुम्ही विभूती लावा काकू म्हणे. हो आणि 20 किलोची गोणी वर आणून ठेवली वरती लिफ्ट मध्ये आणली गाडीवरून उचलली वरती आणली ठेवली. मग मी म्हणलं चहा पे पाणी पे नाही का तर नाही म्हणे मी आज सगळं करून आलोय म्हणे नाश्ता गिष्टा सगळं करून आलोय म्हणे. हो आणि लिफ्ट पर्यंत 2 वेळा म्हणजे 2 वेळा जाऊन परत माघारी आलं म्हणे तुम्हाला लई लागले म्हणे तर तुम्ही आराम करा म्हणे काही करू नका म्हणे. एवढं म्हणजे बघा असं म्हणजे नाही का. आणि मला फक्त म्हणजे माहिती मला म्हणजे ओळख का दिली ते ना की मी ओळखलं नसतं ना असं स्वामी आहे म्हणून. म्हणजे स्वामीच्याच रूपात म्हणजे नाही का थोडक्यात ते स्वामीच म्हणावा. ते डायरेक्ट म्हटले मी अक्कलकोटवरून आलो. हो मी अक्कलकोटच्या तिकडच माझं गाव अक्कलकोटच आहे म्हणे. हो ना असं डायरेक्ट बोलले बघा मला. आणि त्याच्या आदल्या दिवशी आहे ना तुळशीची पूजा करत होती तर तुळशीचे मंत्र चालू होते आणि पंचपाठ ठेवलेला होता. ते चारे असतात ना आपले खाणे तर ते तुळशीचं पान तुटून साखरेच्या ह्याच्यात पडलं ऑटोमॅटिक.
हो, आदल्या दिवशी पण तसं घडलं बघा. आणि काल म्हणजे मी म्हणते ना, माझ्या एवढा भयंकर ऍक्सिडेंट होता कालचा, परवाचा, की मी जगू शकले नसते. आणि लोक सगळे म्हणत होते की म्हणजे कोणी जगू शकलं नसतं म्हणे, ह्यांच्या जागेवर कोणी असलं असतं ना. आणि डोकं आहे ना ताई माझं असं पूर्ण आदंत्री, बांगडी फुटली नाही, डोक्यातली किलीप फुटली नाही, हाताला कुठं घासलं नाही. आणि ड्रेसला म्हणजे नाही का असं ड्रेसला सुद्धा कुठे ते ऑइल लागलं नाही माझं. बघा तुम्ही, एवढी कमालच बघा. ते स्कार्फला पण कुठं काही लागलं नाही. तेच ना. आणि डोकं आहे ना असं अलगद धरल्यासारखं होतं नाही का, म्हणजे हात खालून कसं हात ठेवतो आपण, हो. अलगद डोकं होतं माझं. हो ना. एवढं बघा माझ्यासोबत. मी म्हणते ना असं म्हणजे एवढं भयंकर घडलं की असं वाटायलंय. काल आज तरी मी काल उपास होता, केंद्रात गेले होते. ते नाही का सांगायचं होतं, पण आता सेवेकरी कसे असतात ना लेडीज. हो. मग काल 1.25 किलो बुंदीचे लाडू घेऊन गेले ना, खडी साखर, नारळ घेऊन गेले. असं झालं बघा माझ्यासोबत. नाही तर मी जग आज नसलेच असते. मी तर म्हणते ना, आणि मला रडायलाच आवरलं तिथं मंदिरात. मी म्हणलं आज मी नसले असते, म्हणलं मंदिरात आलेच नसते म्हणलं. आणि आता आहे ना असं वाटतंय नाही का, सतत मंदिरात जाऊन बसावा असं नाही का, म्हणजे सारखं अशी महिनाभरापासून आहे ना अशी नुसती ओढ लागली. एवढी ओढ की विचारूच नका तुम्ही. ते ना म्हणजे काहीतरी पुढं घडणार असलं का स्वामी आपोआप करून घेतात ते. हो, एवढी ओढ लागली ना की विचारूच नका. म्हणजे असं सारखं असं वाटतं की नाही का ते स्वामींचंच करत बसावा, किंवा तोंडातलं असं किंवा अनुभव ऐकत बसे, किंवा काही बी तारक मंत्र काही बी म्हणा तुम्ही. तेच ना. खूप अनुभव येत आहे खरंच. खूप मी तर म्हणते ना, साक्षात म्हणजे कोणीच ते असं ते दुसऱ्या माणसाला आहे ना म्हणजे अशी करंगळी सारखी रक्ताची धार लागली वाटतं. जे शेवटला झालं ना त्या माणसाला, दोघांना बी खूप लागलं वाटतं. आणि त्यानेच सांगितलं मला, म्हणे बघा ना काकू, त्या दोघांना एवढं लागलं आणि बघा म्हणे तुम्हाला लागलं नाही म्हणे. हो ना. तुम्ही कर्म चांगले केलेले म्हणे. अजून असं म्हणजे नाही काय बोलले बघा माझ्यासोबत. खूप छान आहे. करते तुमचा शेअर ताई. करते म्हटलं तुमचा अनुभव शेअर. खूप छान आहे. हो ताई. हो चांगलं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असे अनुभव या ताईंना स्वामींनी दिले. खरंच स्वामींची लीला ही खूप आगद आहे. तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.